महिषासुर नामक राक्षस का वध किया था। उसका आधा शरीर मनुष्य का और आधा शरीर भैंसे का था। वो स्त्री को शक्तिहीन और दुर्बल समझता था। उसने ब्रह्मा जी से वर लिया था कि उसको मनुष्य और कोई भी जानवर उसका वध नहीं कर सकता। अच्छा, तो इसलिए माँ दुर्गा का जन्म हुआ, जिसे महिषासुर का अहंकार नष्ट हो और अच्छाई पर अच्छाई का विजय हो। तो चले देखते हैं माँ दुर्गा का विजय उत्सव। महिषासुर बहुत घमंडी और अत्याचारी था। सभी देवता महिषासुर के उत्पात से बहुत परेशान हो गए। वे सभी मिलकर ब्रह्मा जी, शंकर जी और विष्णु जी की शरण में गए। तभी तीनों देवता अपने अंदर से एक ऊर्जा उत्पन्न करते हैं और समस्त देवतागण भी अपनी शक्तियाँ उस ऊर्जा में समाहित कर देते हैं। इसलिए तो कहते हैं हर महिला में दुर्गा का वास है। वो कोमल है पर नहीं है लाचार। जब भी उठी है अन्याय के खिलाफ, उसने चंडी बनकर काल का प्रहार किया है। अरे श्वेता, तुम्हें पता है भारत में संस्कृति का किसी को कोई सामना नहीं कर सकता, पर बंगाल भी किसी से कम नहीं। अब क्या ही बताऊंगी इस बंगाल का। कला की नगरी, संगीत की महल।
धजी आई मन में थोड़ी सवायो राज प्रेमी पितरी लड़िया कूटे मिल मिल जो के पुराए आज धजी धजी गोरी घूमर गाले सारू जग मुस्कावे आज सारू जग मुस्कावे आज अपने पति की लंबी उम्र के लिए करते हैं। इस पर्व में शिव पार्वती की पूजा की जाती है, उनकी मूर्तियां बनाई जाती है। रुको, इस पूर्व की भी एक में झलक दिखाऊं आप सबको। भारत की धरोहर का मान है, सबसे चोखा मारो राजस्थान है। वध किया था, उसका आधा शरीर मनुष्य का और आधा शरीर भैंसे का था। वो स्त्री को शक्तिहीन और दुर्बल समझता था। उसने बनाई जाती है। रुको, इस पूर्व की भी एक में झलक दिखाऊं आप सबको। मार्फत सरांना सृजन नाट्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते। तसेच 2012 मध्ये
तर आज आमच्या या प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीसाठी उपस्थित राहिले त्यासाठी त्यांचे संस्थेतर्फे व महा The runner of poetry and shayari talent show. The runner of talent show goes to Shraddha Deshmukh from 3rd year. And the winner goes to Samar Shinde from 3rd year. The runner goes to Belda Rakamsa and Mansi Matte from 3rd year. Now next event, food show. The runner goes to Ashwini Pawar from Korean group from 3rd year. And the winner goes to Aarti Patil, final year. And play, winner goes to Akansha Beldar from 3rd year. Winner of art. Next event, Mehndi competition. The red goes to Gauri Barad from 2nd year. Supriya Thaipude, Sakshi Dhadas from final year. And group day winner. The next event, Halloween. The runner and the traditional day winner goes to 3rd year. Now I request our guests to address to our audience. Sir. मला माहिती आहे बाहेर खूप थंड वाटतंय. डोक्यावर तुमच्या छान थंडावा आहे, गार आहे आणि बराच वेळ झाला तुम्ही मस्तपैकी वेगवेगळ्या रंगीबेरंगी कार्यक्रमांचा आस्वाद घेतलेला आहे. आता हा कोण आला सांगायला काहीतरी नवीन म्हणून तुम्ही माझ्याकडे बघताय. या सगळ्या गोष्टीचं बोधरेशन आलं आहे मला ॲक्च्युली. पण मी थोडक्यात माझी ओळख करून देतो. मी अभिजित वायकर. गेली 25 वर्ष मी थिएटर करतोय साताऱ्यामध्ये. एक अशी वेळ होती की जेव्हा रंगमंच काही 1-2 तुरळक संस्था नाट्यसंस्था चालवत होत्या. त्यापैकी आमची एक आघाडीवर असलेली नाट्यसंस्था होती आणि आमच्या संस्थेतून जे काही पुढे गेले यांची नावं मी थोडक्यात सांगू इच्छितो. खूप छान असे 5वी-6वी पासून जे काही मुलं मुली माझ्या अकॅडमीला जॉईन झाले हे पुढे जाऊन आता वेगवेगळ्या सिरियल्समध्ये फिल्म्समध्ये चांगलं काम करत आहेत आणि त्यांना मी माझ्याकडे जास्त ओळखत असतात. हा माझा गौरव आहे. तर ॲक्च्युली गावाकडच्या गोष्टी वगैरे तुम्ही सिरियल बघितली असेल तर त्या काय रश्मी श्रावणी तृप्ती शेडगे जी आता फर्स्ट क्लास दाभाडे वगैरे सिनेमा आला आहे त्यामध्ये आमिया वाघची हिरोईन आहे. तिची सुरुवात आपल्या अकॅडमीतून झाली होती. त्यानंतर 10वी 8वी अशा पद्धतीच्या ज्या काही वेब सिरीज आहेत त्यामध्ये फेमस असलेली
सृष्टी दानानी म्हणून एक जी स्टुडंट आहे ती सुद्धा माझ्या अकॅडमीचीच विद्यार्थिनी. छानपैकी तुम्ही असं विचार कराल की फार्मसी कॉलेज आणि अभिनयाचा काय संबंध आहे. तर अभिनय फक्त काही हिरो हिरोईन किंवा टीव्ही सिरियल्स आणि सिरीज आणि नाटकापुरत्या मर्यादित नसून तुम्ही करत असलेल्या कामामध्ये सुद्धा तुम्ही त्याचा कसा उपयोग करू शकता याचं एक उदाहरण आहे. आज तुम्ही आरोग्य क्षेत्रात जाणार आहात, तुमचा संबंध येणार आहे, ग्राहकांशी येणार आहे, डिस्ट्रीब्युटर्सशी येणार आहे, त्यांच्या संपर्कात येणार आहात. त्यांना फेस करताना, त्यांना सामोरं जाताना, त्यांच्याशी संवाद साधताना या सगळ्या कलेचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. माझ्या अकॅडमीला जे काही ॲक्टिंग वर्कशॉप्स होतात, उन्हाळ्याचे आता काही वर्कशॉप आम्ही तुमच्या हातामध्ये आता तुम्ही ज्या गोष्टीनं तुम्हाला हवा मिळते, वारा घेत आहे त्या पत्रकावर तुम्ही बघाल की उन्हाळ्याची वर्कशॉप्स आहेत. ते वर्कशॉपला आम्ही अशा पद्धतीची तयारी करून घेतो. अभिनयाचे प्रकार, नवरस, लोकांशी बोलायचं कसं, लोकांना फेस कसं करायचं. आणि बऱ्याच त्यावेळेला असं होतं की आपल्याकडे खूप चांगलं प्रोडक्ट असतं पण फक्त आपण बोलत नाही. म्हणजे म्हणतात ना, ज्याचं जो बोलतो त्याचं शेण सुद्धा विकलं जातं आणि जो बोलत नाही त्याचं सोनं सुद्धा विकलं जात नाही असं म्हणतात ना. तर तुम्ही उद्या चालून जाऊन पुढं काहीतरी व्यवसायात जाणार आहात, कुठल्या तरी गोष्टीमध्ये जाणार आहात, तर या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला या कलेचा उपयोग होऊ शकतो. तुम्हाला चांगलं बोलता आलं पाहिजे, तुम्हाला सादर करता आलं पाहिजे. तुम्ही तुमच्यामध्ये खूप चांगले कलाकार दडलेले आहेत हे मी आता बघितलं. सरांनी मला आवर्जून काही कार्यक्रम बघायला लावले आणि मला या कार्यक्रमासाठी एक अवॉर्ड फंक्शनसाठी म्हणून प्रमुख पाहुणा म्हणून निमंत्रित केलं. म्हणून मी आपल्या कॉलेज व्यवस्थापनाचे आभार तर मानतोच. आपले प्राचार्य सरांचं मी खूप आभारी. त्यांनी मला इथं बोलायची संधी दिली, तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली आणि मला तुमच्यातल्या काही जणांचे चांगले कलागुण दिसायला लागले, दिसून आले. चांगल्या परत हरवलो आणि मला म्हणजे फक्त मला एक उणीव लागली म्हणजे काही कमेंट जे असतात त्या कमेंट खालून येत असतात ते त्या असतात की जे पुढं स्टेजवर काही परफॉर्म करू शकत नाहीत. तर त्या टाळ्या कमी पडल्या. मला ते अपेक्षित होतं की टाळ्या जास्त असायला पाहिजेत. संख्या जरी कमी असली, ट्रॅडिशनल डेला संख्या त्याच लोकांची असते जे दर्दी आहेत. मी म्हणतो गर्दीपेक्षा दर्दी बरे. आज जे कोणी आहात ते सगळ्या कलेशी संबंध असणारे, कल्चरशी संबंध असणारी लोक आहात. ज्यांचा काही संबंध नाही आहे ते अर्थातच गैरहजर आहेत. पण पु ल देशपांडेंचं एक चांगलं वाक्य आहे बघा. त्यांनी म्हटले की पोटापाण्याचा तुम्ही जो व्यवसाय आहे, पोटापाण्याचा व्यवसाय तुम्ही जिद्दीनं करा, पण कुठल्या तरी एखाद्या कलेशी किंवा खेळाशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा जो व्यवसाय आहे तो तुम्हाला जगवल, पण कलेशी जमलेली जी मैत्री आहे ते तुम्ही का जगायचं ते तुम्हाला सांगून जाईल. तर हा खूप मोठा एक विचार देऊन गेलेले आहेत पु ल देशपांडेंचा सभेला. तर आज मी बघितलं की जरी तुमच्यात एक केमिस्ट असला, फार्मासिस्ट कुठे असला, तरी सुद्धा तुमच्यामध्ये एक कलाकार सुद्धा दडलेला आहे. राजस्थानी डान्स असेल किंवा गुजराती असेल, बेंगॉली असेल, तुम्ही जे परफॉर्मन्स केले ते म्हणजे हॅट्स ऑफ. खूप छान वाटलं. राजस्थानी डान्समध्ये जे काही जे हे होते त्याचे तर मी क्लिपिंग घेतलेलं आहे. मी सरांच्या परमिशननं माझ्या त्या यूट्यूब चॅनलला सुद्धा मी ते हे करणार आहे, प्रसारित करणार आहे. तुमचे काही क्लिप्स मी तुमच्या कॉलेजला टॅग करत आणि तुमचे जर काही कलाकारांची नावं किंवा इंस्टाग्राम जे अकाउंट असतील तर तेही टॅग करत किंवा कोलॅब करत मी त्यांना हे करणार आहे. माझा नंबर आहे त्याच्यावर, मला कॉन्टॅक्ट करा आणि इन्स्टाला सुद्धा फॉलो करा. मी तुम्हाला तुमचे काही जे काही कार्यक्रम आहेत ते तुम्हाला त्यावर बघायला मिळतील. जे काही मी बघितले, मी ज्या गोष्टींनी भारावलो त्याबद्दल मी सांगितलं. माझी अकॅडमी जी आहे ती समर्थ मंदिरला आहे साताऱ्यामध्ये. अकॅडमीला कोणाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही जॉईन होऊ शकता. आपल्याला काय करायचं नाटक करून, आपल्याला काय करायचं फिल्म करून, आपल्याला काय हिरो बनायचं आहे का, हिरोईन बनायचं आहे का, हा विचार पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका. आपल्याला लोकांना फेस करायचं आहे, आपल्याला लोकांशी संवाद साधायचा आहे, आपल्याला लोकांशी बोलायचं आहे. जे काही वाईट घडतंय समाजात त्याबद्दल आवाज उठवायचा आहे, जे चांगलं होतंय त्याचं कौतुक करायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी मनामध्ये आणा, खूप छान पद्धतीनं व्यक्त व्हा, अभिव्यक्त व्हा
तुम्हाला स्वतःला प्रेझेंट करा, लोकांसमोर जा, आत्मविश्वासानं जा, सामोरे जा आणि खूप छान एक स्वतःमध्ये एक चांगला नागरिक घडवण्याचे प्रयत्न करा. खूप वाईट गोष्टी घडतायत मित्रांनो समाजामध्ये. युद्ध लादले गेलेले आहेत काही देशांवर, काही जागी हत्या होत आहेत, मॉब लिचिंग होत आहे, मारलं जात आहे माणसांना, अनेक गोष्टी घडतायत समाजातल्या. या गोष्टींवर आवाज उठवण्यासाठी तुम्हाला कलाकार होणं गरजेचं आहे. तुम्ही कलेच्या माध्यमातून तुम्ही एंटरटेनमेंटचा अर्थ फक्त मनोरंजन हा नसतो, म्हणजे आपल्या मनाला जे आनंद वाटतो तो म्हणजे एंटरटेनमेंट नाही. तर एंटरटेनमेंट यासाठी असावं की लोकांना जागा करण्यासाठी, वाईट आहे त्या गोष्टी दाखवण्यासाठी, व्यवस्थेच्या विरुद्ध जागा करण्यासाठी सुद्धा एंटरटेनमेंटचा उपयोग होतो. तुम्हाला रोलर कोस्टर माहीत आहे, तुम्हाला जायंट व्हील माहिती आहे. जायंट व्हीलमध्ये लोक का बसतात, रोलर कोस्टरमध्ये बसून वर खाली जाण्याचा आनंद का घेतात? त्यांना या सगळ्या गोष्टी सुद्धा आवडतात. त्यांना घाबरायला आवडतं, त्यांना एक थक्क व्हायला आवडतं, त्यांना रडायला आवडतं, त्यांना हसायला आवडतं. या सगळ्या गोष्टींचा अनुभव तुम्हाला या अकॅडमीमध्ये मिळेल. अकॅडमीमध्ये मला तर वाटायचं की मी कलाकार घडवतोय, पण काही वर्षापासून मला एक अनुभव आला. काही विद्यार्थ्यांशी म्हणजे जनरली मी बघायचो तर माझ्या अकॅडमीमध्ये वर्कशॉप झाल्यानंतर त्यांना आम्ही वेब सिरीज मध्ये घेतो, शॉर्ट फिल्म्स मध्ये. पण एक जो व्यक्ती होता ज्याचं एक 25 सतत घ्यायचा पण कोणत्याही ऍक्टिव्हिटीमध्ये सामील नाही व्हायचा. तर मी जेव्हा त्याला विचारलं की अरे बाबा तू का घेत नाहीस, इतका चांगला परफॉर्म करतो, सगळ्या गोष्टी टास्क इतके छान करतोस, मग आम्हाला तुझ्यासारखा कलाकार पाहिजे. तर म्हटलं नाही सर, मी येतो ते फक्त माझं मन रमवण्यासाठी. म्हटलं माझ्या मिसेसने माझ्यावर डिवोर्सची केस टाकलेली आहे आणि माझ्यावर नाही ते आरोप केलेत, माझ्या फॅमिलीवर नाही ते आरोप केलेत. मी खूप मी डिप्रेशनमध्ये चाललो होतो आणि मला ही वाटतं मी नाचतो, गातो, मज्जा करतो, एन्जॉय करतो, तेच मला खूप आहे. मला जगण्यासाठी मिळालेले आहेत. तुम्हालाही जर कोणाला यामध्ये जॉईन व्हायची इच्छा असेल, त्यांना कोणाला यामध्ये सामील व्हायचं असेल तर त्यांचं स्वागत आहे. सरांनी मला आज इथं खूप मोठा सन्मान दिला, त्याबद्दल मी त्यांचे खूप मनापासून आभार मानतो. आणि जर कॉलेजमध्ये सुद्धा कॉलेजच्या दृष्टीनं जर सोशल मीडिया कनेक्ट पुढच्या या तुमच्या कॉलेज ऍक्टिव्हिटी करत असलेले राबवत असलेले उपक्रम छान आहेत, हे पर्यंत जावे. त्यासाठी जर काही मदत गोष्ट आहे, हा मी इथं त्याबद्दल धन्यवाद.